तर ना खूप दिवस झालं मला तुळशीबागेत जायचं होतं. त्याचं कारण होतं, की माझ्या भावानी स्पेशली मला पैसे दिले होते, ते पण मम्मीला गाऊन आणायला. तर ते काम राहिलं होतं म्हणलं करून यावं. तर तुळशीबागेत आले होते आणि म्हणजे इथं जेव्हा पण येते ना नवीन काहीतरी आलेलं असतं. त्यामुळं दरवेळेस असं वाटतं, की यार आत्ता काहीतरी घेऊयात, आत्ता काहीतरी घेऊयात. पण आता मला अशी सवय झाली, की तुळशीबागेतलं कमी घेते मी आणि एफ-सी रोडवरचं जास्त घेते. पण म्हटलं तुळशीबागेत आलोय तर कानातले बघूयात कारण का ज्वेलरीसाठी मला तुळशीबाग खूप आवडते कारण का बेस्ट ज्वेलरी मिळते इथं. सो आम्ही कानातले बघत होतो. ज्वेलरी बघता बघता म्हणजे आम्ही दुसऱ्या साईडला आलो होतो आणि तिथं खूप सुंदर सुंदर कानातले, चांदबाली एवढे सुंदर सुंदर लावले होते ना, असं वाटत होतं सगळं घेऊन टाकू. पण मी एवढं सांगते की आपण जे घेतो ना ते घालणं होतच नाही. त्यामुळं मी जे लागतं तेच घेते. मी खूपदा अनुभव घेतलाय. पण मला इथं ना रेग्युलरसाठी काहीतरी हवं होतं छान एकदम नाजूक, सुंदर. पण ते तिथं अवेलेबल नव्हतं. पण असं ड्रेसवरचे छान-छान, सुंदर-सुंदर असे कानातले तिथं होते. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या साईडला येऊ शकता. तुळशीबागेच्या बॅक साईडलाच हे दादा बसतात आणि एक नंबर कानातले तिथं ते मिळतात आपल्याला. आणि तुम्हाला ॲड्रेस समजला नसेल तर एक्झॅक्ट बँक ऑफ महाराष्ट्राच्या अपोझिट साईडला ही लोकेशन आहे. त्यानंतर आम्ही लगेच गेलो खायला कारण का पेट पूजा इज मस्ट आणि त्याच्यानंतरनं तुळशीबागेत काहीच मिळालं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही गेलो एफ-सी रोडला. यार मला ना म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा ना स्ट्रीट शॉपिंग फार आवडते. त्याचं कारण असं की तुम्हाला एकदा ना ज्या गोष्टीमध्ये लक लागलं ना म्हणजे तुम्ही जिंकलात त्या गोष्टीमध्ये. कारण का मला ना इथून मी खूप सारे टॉप्स घेतले तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळतील. म्हणजे ना खूप छान क्वालिटी असते. तुम्हाला हवं तसं मिळतं आणि मोस्ट ऑफ टाईम मी बर्थडेची शॉपिंग ह्याच ठिकाणावरनं करते. पण नाही ह्यावेळेस थोडीशी डिसअपॉइंटमेंट झाली मला एफ-सी रोडवरून. कारण का मोस्ट ऑफ दुकानं बंद होती. कारवाई चालू आहे एफ-सी रोडवरती त्याच्यामुळं तुम्ही थोडासा विचार करून जावा. कारण का आता सध्या ना जे वरचे दुकानं असतात ना ते बंदच आहेत. मोस्टली खाली जे आहेत दुकानं ते ओपन आहेत. सो आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो. काहीच एवढं छान क्वालिटीमध्ये नव्हतं ह्यावेळेस. आणि जसे रिकाम्या हाती घरी मी जाऊ शकत नाही. त्यामुळं मी 2 असे टॉप घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये टॉप म्हणजे एक टी-शर्ट आहे आणि ना ते खूप ट्रेंडिंग चालू आहे सध्या. तो मला एक्झॅक्टली तसं मिळालंय आणि एक ब्लेझर आहे, म्हणजे काइंड ऑफ ब्लेझर आहे. थोडंसं आपल्याला जर्किंगसारखं पण दिसतं ते. सो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर दाखवतीच आहे. ट्राउझर घ्यायची होती मला, पण ह्या दुकानात गेल्यानंतर मी एक जीन्स घेतलीये मस्तपैकी आणि ना मला ह्या दादांसोबत बोलून समजलं, की हा त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. म्हणजे मेड इन इंडिया समजल्यावर मला थोडंसं माझं हृदय जरा हेवीच झालं. आणि डिसेंट म्हणून हा त्यांचा ब्रँड आहे बाय द वे. खूप छान जीन्स आहे. तुम्ही घातल्यावर ना एकदम Zaraच्या मॉडेल दिसणार आहेत 100%. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना, मी सुद्धा सेम जीन्स घातली होती आणि एक नंबर फिटिंग होती भाई, काय फिटिंग होती त्याची. तर फायनली आमची जी थोडी मोडी जी शॉपिंग करून झाली होती, त्यात थकलेले चेहरे, बापरे! काय सांगायलाच नको. त्यानंतरनं तुम्ही इथं बघू शकता, हाच तो जो पिंक कलरचा मला शर्ट घ्यायचा होता आणि तो खूप दिवस झाला माझ्या डोळ्यांसमोर येत होता Pinterestवरती. मला एकदम तसं काहीतरी लूक करायचा आहे. पण तो घेणं शक्य शक्य नव्हतं म्हणजे मला सापडत नव्हता एक्झॅक्टली. पण ह्या ठिकाणी ना एकदम मी म्हणलं ना तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग म्हणजे तुमचं लक लागतं. लकवरती आहे. भाई मला हा टॉप मिळाला. तो पण फक्त ₹200 ला. ₹200 कशातच काही नाहीये. तर ₹200त मी एवढा सुंदर असा शर्ट घेतलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. आणि एफ-सी रोडवरून जी जीन्स घेतली होती ना, ती मी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची जी फिटिंग आहे, एक नंबर फिटिंग मला बसलेली आहे. मला एक्झॅक्टली अशा जीन्स आवडतात, ज्यांना ना बेल्टची गरज लागत नाही आणि त्या तुम्ही इझिली कशावरही घालू शकता. सो त्याचा कलर पण खूप भारी होता आणि मी जसं तुम्हाला बोललं होतं, की मी एक अजून म्हणजे ब्लेझर काइंड ऑफ असं काहीतरी घेतलं होतं. ते साइडला तुम्ही बघू शकता. आता ह्या ब्लेझरवरती ना आपल्याला थोडासा ब्लॅक कलरमधून जर टॉप मिळाला तर भाई मज्जाच मज्जा आहे. खूप छान दिसणार आहे. त्याच्यावरती ट्राउझर घालायची आणि जो काही तुमचा लूक होणार आहे एक